तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापालिका क्षेत्रात शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे पालिका प्रशासनाचे आदेश असून नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सध्या पावसाची काय परिस्थिती नाशिकमध्ये आहे? मनाली, नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि याच मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। आणि हा रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातल्या सर्व शाळा 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामीण आणि शहर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत। आता आपण नाशिकच्या गोदावरी काठावरती आहोत आणि गोदावरी काठावरचं गोदावरी नदीचं हे रौद्ररूप आपण दृश्यांमध्ये बघतोय। गोदावरी नदीमध्ये तब्बल 10,000 क्युसेक्सने इतका मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि दृश्यांमध्ये दिसणारा या पुलाखालून तब्बल 17 ते 18,000 क्युसेक्स पाणी नाशिकच्या गोदापात्रात पडते आणि गोदापात्रात पडल्यानंतर समोर दिसणारे सगळे मंदिरं जे आहे ते पाण्याखाली आलेले आहे। हे सगळे दृश्य आपण बघतोय। ज्या ठिकाणी दशक्रिय विधीचे कार्यक्रम केले जातात रामकुंड, लक्ष्मण कुंड, सीताकुंड हे 3ही कुंड जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहे। प्राचीन गोदावरीचं मंदिर जे आहे ते देखील पाण्याखाली आलेलं आहे। आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तसाच जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय। आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणं जी आहे ती 60% जास्त भरलेली आहे। शहराचा पाणी पुरवठा ज्या धरणावर अवलंबून आहे ते गंगापूर धरण जवळपास 66% भरलंय। तर दुसरं मुकणे धरण जे आहे ते देखील 60%च्या आसपास भरलेलं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून तब्बल 73,000 क्युसेक्स इतका मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीपात्रात पुढच्या टप्प्यामध्ये केला जातोय। त्यामुळे सायखेडा, चांदुरी ही जी नदीकाठची जी महत्त्वाची गावं आहे या गावांना धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहे। गतवर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी 12 जुलै रोजी हाच पाण्याचा आकडा जो आहे पावसाचा आकडा आणि धरणांचा साठा हा केवळ 22% होता। तर गतवर्षीच्या तुलनेत 3 पटीने जास्त अर्थात 66% धरण साठ्यांमध्ये वाढ यंदाच्या वर्षी 12 जुलैपर्यंत झालेली आहे। त्यामुळे 50ने अधिक प्रमाणामध्ये पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। त्यामुळे जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा असला तरी पुढचे 3 दिवस नाशिककरांसाठी चिंतेचे आहे, कारण जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हर्सुल, पेठ या भागात देखील मुसळधार पाऊस पडतोय। सप्तशृंगीगड, वणी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात काल पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे पुढच्या 3 दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मुसळधार पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने अगदी बरोबर आहे। नागरिकांनी जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नये। त्याचबरोबर शाळांना सुद्धा आज 1 दिवसीय सुट्टी प्रशासनाने सांगितलेली आहे। धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी। तर मुसळधार पावसाने गडचिरोली